नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी अगदी एम-पी ह्या स्टेटचं मी अगदी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे आणि एम-पी राज्याची पण आता काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज आहेत की मॅडम आम्हाला BMS महाराष्ट्रामधले कट ऑफ हाय गेल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये BMSचं फी स्ट्रक्चर पण थोडंसं हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे, पण एम-पी राज्यामध्ये BMSसाठी फी स्ट्रक्चर कमी बजेटमध्ये सध्या अवेलेबल आहे। त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी मेसेज पण केलेला आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला मार्क कमी आहेत आणि आमचं फी स्ट्रक्चर पण फार कमी आहे। तर तमाम मी आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की एम-पी राज्यामध्ये BMS करण्यासाठी 2 ते 3 लाखामध्ये आपल्याला तिथे दर वर्षाला फीज भरून आपल्याला तिथे BMS करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। तर जवळजवळ एक 12 ते 13 लाखापर्यंत टोटल पॅकेज जाण्याची शक्यता आहे। पण त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या विद्यार्थ्यांना जे कॅटेगरीमधले स्टुडंट्स आहेत तर तिथे त्यांना त्या राज्यामध्ये कोणतंच कॅटेगरी वाईज बेनिफिट मिळत नाही, ही पण गोष्ट तेवढीच तुम्ही लक्षात घ्या, किंवा कुठल्याच प्रकारे तिथं स्कॉलरशिप पण मिळत नाही। आणि तिथे दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मार्क नीट स्कोअरमध्ये मार्क जर तुम्ही पाहू शकाल तर 162 प्लस असतील तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन्स मिळत असतं, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये 150 म्हणजे जे बोर्ड एक्झाम होती आपली त्याच्यामध्ये 150पेक्षा जास्त मार्क असेल तर तिथे तुम्ही विद्यार्थी अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचा विद्यार्थी तिथे एलिजिबल राहणार आहे। म्हणजे नीटच्या स्कोअरमध्ये ओपन कॅटेगरीपासून अगदी कॅटेगरीपर्यंत SC/STचे विद्यार्थी जे काही सर्व विद्यार्थी आहेत आपले त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तिथं MP राज्यामध्ये BMS करण्यासाठी 162 प्लस मार्क असणं खूप आवश्यक आहे। पण तिथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तिथे स्टेट कोठ्यामधून आणि ऑल ओव्हर इंडिया कोठ्यातून ह्या दोन्ही प्रकारे तिथे ॲडमिशन्स होत असतात। आणि ऑल ओव्हर इंडिया कोठा आणि स्टेट कोठ्यामधून सर्वात जास्त ॲडमिशन्स होतात आणि खूप सारे भारत देशामधून अगदी खूप साऱ्या स्टेटमधून विद्यार्थी तिथं दरवर्षी येत असतात, ॲडमिशन घेतात MP राज्यामध्ये। आणि MP राज्यामध्ये तिथे बजेट थोडंसं कमी आहे आणि स्कोअर पण तिथे कमी जात असतो, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची जाण्याची संख्या आहे। दरवर्षी आम्ही तिथे खूप सारे विद्यार्थी महाराष्ट्राचे आम्ही तिथे BMSसाठी ॲडमिशन करत असतो। आणि जे काय 85% कोठा आहे तिथला MP मधला किंवा ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून सुद्धा 15% दोन्ही कोठ्यामधून जे आपले महाराष्ट्र विद्यार्थी तिथे स्टुडंट खूप साऱ्या मोठ्या संख्येने ॲडमिशन्स दरवर्षी घेत असतात। आणि आमच्या मार्फत आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांची तिथे ॲडमिशन्स गेली 6 वर्षापासून आम्ही करून दिलेली आहेत आणि ही काउन्सिलिंग प्रक्रिया पूर्णपणे आम्ही आमच्या मार्फत करून देत असतो। तर ज्या काही विद्यार्थ्यांचं अगदी 2 ते 3 लाखापर्यंत पर एका वर्षासाठी बजेट असेल फी भरण्याचं, त्या तमाम विद्यार्थ्यांनी आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, तुम्ही अगदी मेसेज करून किंवा कॉल करून पण अगदी याच्याबद्दल MP बद्दल विचारू शकता आणि तुमचे BMS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, मी एवढंच या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला घेऊन आलेली आहे की काही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी फक्त इन्फॉर्मेशन घेण्यासाठी कॉल करतात की मॅडम आम्हाला ॲडमिशन हवं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा। तुम्हाला भले ॲडमिशन खरोखर तिथे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे रजिस्ट्रेशन आधी करून ठेवा, कारण विदाऊट रजिस्ट्रेशन तिथे आपण काहीच करू शकत नाही। जेव्हा आपल्या रजिस्ट्रेशनची डेट असते, मी तुम्हाला माझ्या ग्रुपवरती जर तुम्ही जॉईन असाल तर मी प्रत्येक टप्प्यावरती आम्ही आमच्या ग्रुपवरती आम्ही अपडेट्स देत असतो की कुठल्या राज्याचे कधी रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत आणि केव्हापर्यंत डेट आहे, ह्या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी रजिस्ट्रेशनचे हे पूर्णपणे अगदी डेट्स दिलेले आहेत। हे पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट काढून अगदी केव्हापासून रजिस्ट्रेशन चालू आहे, केव्हा चॉईस फिलिंग करायची, लॉकिंग करायची, केव्हा रिझल्ट लागणार, प्रोसेसिंग केव्हा आपले चालू होणार कॉलेजला फिजिकली जॉईनिंग, तर हे पूर्ण चार्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे। तुम्ही अगदी झूम करून पहा आणि हे पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की MP राज्यामध्ये आपल्याला कमी बजेटमध्ये कमी मार्कवरती जर BMS करायचं असेल तर तुम्हाला आपलं हे फर्स्ट रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन अद्याप केव्हा चालू होणार आहे ते पाहिलं नसेल तरी पाहून घ्या आणि रजिस्ट्रेशनची डेट इथं मेन्शन केलेली आहे, तुम्ही नक्कीच रजिस्ट्रेशन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अगदी वेळेवर जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर तुम्हाला ॲडमिशन थोडा कट ऑफ हायर साईडला लागल्यामुळे थोडं ॲडमिशन भेटण्यासाठी जर थोडंसं अवघड होत असेल किंवा फी स्ट्रक्चर थोडं जास्त असल्यामुळे तिथे काही विद्यार्थी घेऊ इच्छित नसतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, MP राज्यासाठी रजिस्ट्रेशन आता चालू होणार आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा। आणि तुम्हाला जर 2 ते 3 लाखामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल एका वर्षासाठी आणि जवळजवळ ते बजेट जर तुम्ही पाहायला म्हणलं तर जवळजवळ 12 ते 13 लाखापर्यंत हे पूर्ण बजेट असणार आहे।
तर ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी आमची टीम स्वतः येऊन तुम्हाला तिथे ॲडमिशन करून देणार आहे. हे मी तुम्हाला 100% सांगते आणि तुमचं BMS करण्याचंही स्वप्न पूर्ण होईल. तर हे अगदी MP राज्याचं आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये अगदी जवळजवळ खूप साऱ्या विद्यार्थ्यांची आमची ॲडमिशन दरवर्षी होत असतात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ हाय गेलेला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. फी स्ट्रक्चर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकारली जाते. तर अशा सगळं विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव घेऊ शकत नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध करून आलेली आहे. त्याचं तुम्ही नक्कीच सोनं करावं आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नही पूर्ण करावं असं मला वाटतंय. एवढंच आहे निमित्तानं. आवडल्यास नक्कीच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. गरजूंनाही हा व्हिडिओ पाठवा की त्यांनाही त्यांचं BMS करायचं स्वप्न कमी पैशामध्ये कमी मार्कामध्ये स्वप्न पूर्ण होईल. एवढंच आहे निमित्तानं मी आज हा व्हिडिओ संपवते. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.